नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. तमिळनाडूत भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात. हेलिकॉप्टर अपघातात आतापर्यंत तब्बल 13 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. आणि देशाचा श्वास थांबला. देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात निधन. संरक्षण दलाची अधिकृत माहिती. बिपिन रावत यांची अपूर्व सेवा भारत कधीही विसरणार नाही. पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली अर्पण. राष्ट्रपती संरक्षण मंत्र्यांकडूनही आदरांजली. मिरजेत उपचारासाठी आलेल्या रुग्णाची किडनी प्रत्यारोपणाच्या बहाण्यानं 10 लाखांचा गंडा. दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राज्य सरकारमध्ये एसटीच्या विलिनीकरणाला सांगली शेतकरी संघटनेनं व्यक्त केला विरोध. भाजपनं आपली दुटप्पी भूमिका आता सोडावी. रघुनाथदादा पाटील यांचं वक्तव्य. गैरव्यवहाराबाबत फेसबुक लाईव्ह करणाऱ्या युवकाला मंत्री भुमरेंच्या भावाकडून बेदम मारहाण. घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल. मिरज सुधार समितीच्या आंदोलनाला यश. पालकमंत्री आमदार यांच्या आदेशानं रस्त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन. आंदोलन स्थगित. सोलापूरचे विद्यमान उपमहापौर तडीपार. राजकीय द्वेषापोटी कारवाई केल्याची उपमहापौर राजेश काळेंची टीका. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम बापास 20 वर्ष सक्त मजुरी. मिरज तालुक्यातील घटना. जिल्हा न्यायालयानं दिला निकाल. आणि आघाडी सरकारनं वेळेत ओबीसींचा एम्पिरिकल डेटा गोळा केला नाही तर महानगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार नाही. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली भीती. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. राज्यात शेतकऱ्यांवर आसमानी संकट सुरू आहे. अवकाळी पावसानं खरीपाचा हंगाम गेला. आता रब्बीच्या हंगामातही अवकाळी पावसानं नुकसान झालं. गेल्या अवकाळी नुकसानीची सरकारकडून अद्याप मदत मिळाली नसून पंचनामेही सरकारी यंत्रणेकडून करण्यात आलेले नाहीत. सध्याची परिस्थिती अशीच आहे. अशात राज्यातील शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीज बिल देऊन शेत वीज तोडणी धडाका सुरू आहे. सध्या मळणीचा हंगाम सुरू असताना वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून शेतकऱ्यांनी ऐन मळणीच्या हंगामात वीज तोडणीमुळे मोठं नुकसान होत असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन तोडणीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे स्वतःहून करावेत आणि त्या तहसील विभागात जमा करावेत, असं आवाहन आमदार पडळकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केलेलं आहे. याचबरोबर राज्यातील महाभकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी निजामशाही पद्धतीचा कारभार सुरू आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेका आघाडी सरकारनं घेतल्याची टीका पडळकरांनी केली. पहिल्या पावसाला झालेल्या विलंबामुळे पेरणीला उशीर झाला. खरीपाचं पीक तोंडावर असताना आलेलं वादळ आणि ओला दुष्काळ यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं. सोयाबीनच्या गंजीच्या गंजी वाहून गेल्या. ज्यांचं पीक कापणीला आलं होतं तेही पाण्यात सडलं. पीक विम्याचे पैसे तर मिळाले नाहीत, ते तर रखडलेले आहेत. या सर्व आसमानी संकटावर सरकारनं कुठंतरी मदत तर केलीच नाही, उलट अनेक ठिकाणी पंचनामे सुद्धा करायला सरकारची यंत्रणा तयार नव्हती. माननीय मुख्यमंत्री वर्षा सोडून बाहेर यायला तयार नव्हते. शेतकऱ्याचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. हातचा राखीव ठेवलेला पैसाही शेतकऱ्यांनी रब्बीसाठी लावला होता.
त्यालाही मातीमोल करण्याचं काम प्रस्थापिताच्या सरकारनं जणू काय मनावरती घेतलेलं दिसतंय. अव्वाच्या सव्वा वीज बिल सक्तीनं वसूल केली जात आहेत. ऐन कापणीच्या मळणीच्या वेळेस शेतकऱ्याची वीज कनेक्शन कट केली जात आहेत. जेव्हा शेतकऱ्यांना विजेची गरज आहे असा निजामशाही कारभार महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून चालवलेला आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचा ठेका जणू यांनी घेतलेला आहे. 2-2, 4-4 वर्षामागची बिलं एकत्रितपणे दिलेली आहेत. ज्या शेतकऱ्यांचे पंप चालू नाहीत त्यांना अव्वाच्या सव्वा बिलं दिलेली आहेत. यात अनेक त्रुटी आणि अनियमितता आहे. 3 HP पंप धारकाला 5 HP बिल दिलंय, 5 HP धारकाला 7.5 HP बिल दिलंय, 7.5 HP धारकाला 10 HP बिल दिलंय. म्हणजे ह्याच्यावरती व्याजावर व्याज, चक्रव्याज, पठाणी व्याज वसूल करायचा सरकारनं ठरवलेला आहे. असंख्य शेतकऱ्यांनी पुराव्यानिशी वीज बिलाच्या संदर्भातला भोंगळ कारभार उघडा पाडला आहे. या सरकारला माझा एकच सांगणं आहे, आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी भावांना मी हात जोडून विनंती करतोय, आवाहन करतोय. ऐन कापणी हंगामात वीज कनेक्शन तोडणीमुळं झालेल्या नुकसानीचे आपण स्वतः पंचनामे करावेत आणि ते पंचनामे आपापल्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांच्याकडे सुपूर्द करून त्याची पोचपावती घ्यावी, जेणेकरून संपूर्ण नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी आपल्याला मोठा लढा उभारता येईल. या सरकारच्या महावितरणच्या कारभारच्या विरोधामध्ये आपल्याला आवाज उठवता येईल. जय जवान, जय किसान. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. आजरा शहरातील काही नगरसेवकांनी भुदरगड पतसंस्थेच्या शेजारी असणाऱ्या पोठार्थी व्यावसायिकांची खोकी हलवून तिथं अनाधिकृतरित्या 9 गाळी उभारले. कोणत्याही प्रकारचा लिलाव प्रक्रिया न राबवता मनमानी पद्धतीनं पाणी वाटप करण्यात आले. या प्रकारामुळे इथल्या व्यावसायिकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. या प्रकाराबद्दल शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नगरपंचायत कारभाराबाबतही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हे गाळे बांधण्यापूर्वी एका छोट्याशा खोक्यात नाभिक व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे पाचवडेकर बापलेक देशोधडीला लागले. आम्ही यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेला SBNला प्रतिक्रिया निश्चितच एकंदर प्रकाराबाबत. सध्या आजरा शहरामध्ये गाळ्यासंदर्भात एक मोठा विषय गाजत आहे. प्रत्येक राजकीय नेते, राजकीय पक्ष वगैरे त्या संदर्भात आंदोलन करत आहेत, उठाव घेत आहेत. त्या संदर्भात गाळ्यामध्ये 4 लोकांना, नागरिकांना, गाळेधारकांना बाजूला काढण्यात आले. त्यांच्यातला एक गाळेधारक आहे जिथं सलून कटिंग होतं. मी त्याच्या घरी आलो. त्यांची एकदम दंदनीय परिस्थिती आहे की त्यांना खायचं अन्न नाही. ते माझ्याबरोबर आता घरीच तिने सलून चालू केलेले आहेत. तुम्ही पाहत असता त्यांचे घरी बनवून हे सगळं साहित्य वगैरे करत असते. ते माझ्याबरोबर आहेत दत्ता पाचवडेकर म्हणून. काय सांगणार तुमच्यावर, काय परिस्थिती? जिथं हाय तिथं मला गाळा मिळायला पाहिजे म्हणजे पाहिजे मला तिथं गाळा. नाहीतर किती रुपये मागितले तुमच्याकडे? किती रुपये मागितले? पैशाची त्याने मला अजून बोलले नाहीत, पण मी तिकडे काय पैशाचं म्हणजे त्याने वरच्यावर काहीतरी डिपेंड केलेलं आहे. पण मला ते पैशाचं काय म्हणजे तेवढं रिक्वेस्ट मला माहित नाही आहे. पण मला तिथं जिथं मला गाळा मिळायला पाहिजे. नाहीतर काय करणार तुम्ही? मी काय करायचं ते करणार. मग काय करायचं का नाही तसं म्हणजे नेमकं काय करणार? नेमकं काय म्हणजे त्या गाळ्याच्या दारातच, त्या दारात बसूनच करे जीव सोडणार. लास्ट माझं स्टेपच ती आहे. आता सर ते हे बघा, क्वांटर सगळं माझं पडलंय. काय त्या काचा बिचा एवढं सगळं करून हे करून ते करून मला काय फायदा आहे सांगा? हा, एवढं मटेरियल एवढं 50,000 पडलंय घरात माझं. एक टायमाचं आण बी नाही ते नाही सोडा. काय ते उगच का नाही कुठेतरी कोणतरी आणून भाकरी देते ते खायला आहोत आम्ही. काय आणि बापल्या का आम्ही जागा लावत.
माझं काय देवाला काय म्हणून मगाशी म्हटलं तुम्ही हा? देवा संदर्भात बोलले मी रवणाला मागूनच घेणार आहे हं. आणि घेतलंय. हं. माझ्या संपर्कात कधी माझा जो गाळा गेलाय की नाही हं. त्या गाळ्या संपर्कात माझ्या कोण जर आडवा आलं हं. त्याला तळतळात लागून देत हे मी मागूनच घेतलंय रवणाला. आणि काय सांगू सांगा. तुम्ही पाहिला तर एकदम ह्यांची एकदम दंदनीय अवस्था झाली आहे. तुम्ही यांचे साहित्य वगैरे इथं पाहू शकता. इकडे हे साहित्य वगैरे आहे, हे बघा, हे पडलेलं वगैरे आहे. तुम्हाला मी त्यांचं घर बी दाखवतो. मी नेमकी त्यांची परिस्थिती काय माझ्याबरोबर जर आतमध्ये या दाखवतो मी तुम्हाला नेमकी परिस्थिती काय आहे. बघा काय जातो? यांची परिस्थिती काय आहे बघा. हे बघा, यांचे वडील वगैरे स्वतः जेवण करत आहेत. बघा तुम्ही, म्हणजे आजरेकरांना बी कळून दे. काका बसा तुम्ही बसा. हे बघा, यांचे फक्त मुलगा आणि हे घेतात आणि सुरुवातीपासून यांनी तिथं सलून दुकान त्यांचं सुरुवातीपासून होतं. तुम्ही बघू शकता यांची घरची परिस्थिती. जरा इकडे हे बघा, इकडे बघा. काका काय झालं नेमकं? तुम्ही पहिल्यापासून तिथं काम करत होता, होय बरोबर आहे ना? होय मग तुमचं दुकान आता हलवलंय तिथं, मुलगा चालवत होता. होय. काय बोलणार तुम्ही? काय सांगा. काय सांगणार आता त्यांनी ते गाळे वगैरे काढलेले आहे सगळे. हं. काय डिप- झाल्या तुम्ही यांचे साहित्य वगैरे इथं पाहू शकता. इकडे हे साहित्य वगैरे आहे, हे बघा, हे पडलेलं वगैरे आहे. तुम्हाला मी त्यांचं घर बी दाखवतो. मी नेमकी त्यांची परिस्थिती काय माझ्याबरोबर जर आतमध्ये या दाखवतो मी तुम्हाला नेमकी परिस्थिती काय आहे. बघा काय जातो? यांची परिस्थिती काय आहे बघा. हे बघा, यांचे वडील वगैरे स्वतः जेवण करत आहेत. बघा तुम्ही, म्हणजे आजरेकरांना बी कळून दे. काका बसा तुम्ही बसा. हे बघा, यांचे फक्त मुलगा आणि हे घेतात आणि सुरुवातीपासून यांनी तिथं सलून दुकान त्यांचं सुरुवातीपासून होतं. तुम्ही बघू शकता यांची घरची परिस्थिती. जरा इकडे हे बघा, इकडे बघा. काका काय झालं नेमकं? तुम्ही पहिल्यापासून तिथं काम करत होता, होय बरोबर आहे ना? होय मग तुमचं दुकान आता हलवलंय तिथं, मुलगा चालवत होता. होय. काय बोलणार तुम्ही? काय सांगा. काय सांगणार आता त्यांनी ते गाळे वगैरे काढलेले आहे सगळे. हं. काय डिपाची भरायची आमची काय कोवत नाही. हं. काय हं. त्यामुळे ते सामान सगळं घरात आणून ठेवलंय. मग जेवणाचं वगैरे कसं काय भागतंय मग तुमचं? मग ते ह्याच्यामला आणून खातोय. मग हे कोण दिल मदत करेल त्याच्याकडनं तुम्ही खाता. होय म्हणजे सध्या हे तुम्ही दृश्य पाहून विचार करू शकता की मनाला हे हेवलणाऱ्या हे दृश्य आहे की खरंच यांच्यावर एकदम बेकार परिस्थिती आली आहे आणि कुठंतरी लोकप्रतिनिधी पुढे होऊन यांना मदत करणं फार गरजेचे आहे. नाहीतर म्हणताना की यांचं काय बरं वाईट झाल्यानंतरच तुम्ही लोक येऊन मदत करणार असायला तर ते योग्य ठरणार नाही. कॅमेरामॅन राजू सुतारसह सचिन चव्हाण, SBN मराठी, आजरा, कोल्हापूर. संताप आणणारे आहे. कुरुंदवाड इथल्या शिकलगार वसाहतच्या बाह्य वळण रस्त्यावर दिशादर्शक फलक आणि गतिरोधक नसल्यानं अपघाताच्या प्रमाणांमध्ये वाढ होऊन अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. काही दिवसांपूर्वी हेरवाडच्या एका युवकास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली आपला जीव गमवावा लागला होता. महाराणा प्रताप चौक ते बस डेपोपर्यंतच्या रस्त्यांवर वळणांचे आणि वस्तींचे दिशादर्शक फलक गतिरोधक नाहीत. अपघात रोखण्यासाठी पालिका प्रशासन, बांधकाम विभाग आणि पोलीस ठाण्याकडे मागणीही केली होती, मात्र प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाही. प्रशासनानं वेळीच आमच्या मागण्यांची पूर्तता केली नाही तर आम्हाला प्रशासनाविरोधात आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे माजी नगरसेवक दिलीप शिकलगार यांनी म्हटलं. यावेळी तानाजी शिकलगार, राजू शिकलगार, नितीन घोपाळ, बाबू शिकलगार, समस्त शिकलगार समाज यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शहरामधून बाह्य वळण हे शिकलगार वसाहती जवळून जाते. त्याच्यामुळे गावातील व बाहेर येणाऱ्या सर्व वाहनाचा ताफा हा या वस्तीजवळ जातो आणि त्यामुळे रस्ता अपुरा पडतो आणि वाहतूक ही फार जोरात होती, की वारंवार अपघात होतात. त्यामुळे ते दिशादर्शक पण नाही आहे आणि स्पीड ब्रेकर पण नाही आहे. त्यामुळे हे लोकांच्या जीवाशी खेळ चालल्यासारखा झालेला आहे. त्यासाठी सत्वर कारवाई करून दिशादर्शक व स्पीड ब्रेकर बसवण्यात यावा व करावं, त्याची कार्यवाही ताबडतोब करावी. अन्यथा आम्हाला आंदोलन करण्याचा पवित्रा घ्यावा लागणार आणि आम्ही त्यासाठी पूर्वसूचना द्यायला लागलो. त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी विनंती आहे. SBN मराठीसाठी प्रतिनिधी रतन शिकलगार.
उटीमध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालेला आहे. हेलिकॉप्टरमध्ये 11 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झालेत. सीडीएस रावत गंभीर जखमी असल्याचं वृत्त मिळालं होतं. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. 3 जण गंभीर जखमी आहेत, तर जखमींना उपचारासाठी तात्काळ वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा समावेश असल्याची माहिती मिळते. हेलिकॉप्टरमध्ये हवाई दलाचे 4 उच्च अधिकारी देखील होते. यापैकी 3घांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. तमिळनाडूतील कुन्नूर जवळ निलगिरी कट्टेरी इथं ही दुर्घटना घडली आहे. आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर क्रॅश होताच तातडीनं बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. हेलिकॉप्टर अपघाताची कोर्ट ऑफ एन्क्वायरी करण्यात येणार आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू असल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. हेलिकॉप्टर नेमकं कसं दुर्घटनाग्रस्त झालं याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. हेलिकॉप्टरमधील 11 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी आहेत. या घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी आणि लष्कराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी 6 रुग्णवाहिका दाखल झालेत. हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि मदतनीस होते. हेलिकॉप्टरचा अपघात झाला तेव्हा त्यात 10 जण होते. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आग लागली आणि घटनास्थळी 6 रुग्णवाहिका दाखल झाल्या. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. वाठार हायवे लगत गॅस पाईपलाईनच्या कामामुळे 15 दिवसांपासून गावाचा पाणी पुरवठा बंद आहे. गॅस कंपनीवर कारवाई करावी यासाठी संतप्त ग्रामस्थांचा कोल्हापूर वाठार रास्ता रोको आंदोलन सध्या चर्चेत आहे. हातकणंगले तालुक्यातील वाठार ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगत भारत गॅस रिसोर्सेस कंपनीनं गेल्या 4 महिन्यांपासून गॅस पाईपलाईनसाठी खुदाई सुरू केली आहे. याच ठिकाणी वाठार पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे, पण गॅस कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे 4 महिन्यात अनेक वेळा पाईपलाईन फुटलेली आहे. त्यामुळे गावात 15 दिवस झाले पाणी पुरवठा बंद आहे. पाण्यासाठी तहानलेल्या आणि भटकंती करावी लागल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पेठ वडगाव पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र गॅस कंपनीनं त्यांनाही न जुमानल्यामुळे अखेर संतप्त महिला पुरुषांनी घागर मोर्चा काढत वाठार ते वारणा रस्ता 5 तास रोखून धरला. वातावरण तणावपूर्ण बनल्यामुळे तहसीलदार कल्पना ढवळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी त्यांनाही घेराव घातला. यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी ग्रामस्थांच्या मागण्या गॅस कंपनीला मान्य करायला लावून लेखी हमी द्यायला सांगितलं असता भारत गॅस कंपनीनं लेखी हमी दिल्यावरच आंदोलन स्थगित करण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन,
सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. हम जो करे वो सो कायदा अशा पद्धतीनं आपण जर प्रयत्न केले तर प्रयत्न करता वाळूमधूनही तेल निघू शकतं. अशीच काहीशी घटना घडली आहे आजरा साखर कारखान्याबाबत. 1,00,000 पोती साखर उत्पादनाचा टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे. 2 वर्ष आजरा साखर कारखाना बंद होता, मात्र आता तो पुन्हा सुरू झालाय. ऊस बिलही आता शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होत आहेत. शेतकरी तसंच तोडणी वाहतूक यंत्रणेकडून याबाबत समाधान व्यक्त केले जाते. आजरा साखर कारखान्यानं यावर्षीचा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर येत्या काही दिवसातच 1,00,000 टन ऊसाचं गाळप केलंय. ऊस बिलं, तोडणी वाहतूक बिलही अदा केली जात असल्यानं शेतकरी तसंच तोडणी वाहतूक यंत्रणेकडून समाधान व्यक्त होत आहे. गेली 2 वर्ष आर्थिक अडचणीमुळे आजरा कारखाना अडकला असताना द्यावे कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे आणि संचालक मंडळानं कारखाना सहकारात चालवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते.
बंद कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांना हिणवलंही गेलं. मात्र ते डगमगले नाहीत, हरले नाहीत, जिद्दीने उभे राहिले. आज 800 कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी मार्गी लावलाय. अरकान्साच्या कामगारांनी दिलेल्या योगदानामुळे हंगाम सुरू झाल्यानंतर काही दिवसातच कारखाने गाळपाची चांगली गती पकडत आहे. अवकाळी पावसाची नैसर्गिक संकट ओढवली असतानाही व्यवस्थापन मंडळ, विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी न डगमगता नियोजनबद्ध काम सुरू ठेवलं. काही दिवसातच ऊसाचं गाळप केलं असून 1 लाख क्विंटल साखर पोत्यांचं उत्पादन करण्यात आलं. 8,66,00,000 रुपयांची ऊस बिलं शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरही भरण्यात आली. कारखान्याच्या संचालक मंडळानं अतिशय काटेकोर नियोजन केल्यामुळंच शेतकऱ्यांची देणी वेळीच देणं शक्य झालंय. गेली 2 वर्ष बंद असला तरी कारखान्याचा यंदाचा हंगाम अतिशय उत्तम पद्धतीनं सुरू असून यावर्षी कारखाना परिसर गजबजलेलं चित्र पाहायला मिळालं. कारखाना सुरू झाल्यानं परिसरातील व्यावसायिकांची दुकानंही नव्या जोमानं सुरू झाली आहेत. अनेकांना रोजगार उपलब्ध झाल्यामुळं यामध्ये लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे. SBN मराठीसाठी सचिन चव्हाण, आजरा. मिरज सुधार समितीच्या आंदोलनाला यश आले. पालकमंत्री, आमदार आणि यांच्या आदेशामुळे रस्त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात आली आणि यामुळेच आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी सलग 3ऱ्या दिवशीही मिरज शहर सुधार समितीनं आमरण उपोषण सुरू ठेवत मुंडन आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाची तीव्रता वाढली होती. आंदोलनादरम्यान 2 उपोषणकर्त्यांची प्रकृतीही खालावली असल्यानं 2 समितीच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण आजपासून सुरू केलं. या आंदोलनाला संघटना, पक्ष, नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहायला मिळतोय. या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, संजय बजाज, गटनेते मैनुद्दीन बागवान, अभिजित हारगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आंदोलन ठिकठिकाणी पाठवलं होतं. समितीच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यासाठी समिती गठन करण्याबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर आमदार सुरेश भाऊ खाडे, मकरंद देशपांडे, गणेश माळी, आनंदा देवमाने, बाबासाहेब आळतेकर यांचं शिष्टमंडळही आंदोलकांची समजूत काढण्यासाठी आले होते. NHIचे विभागीय अधिकारी पंढारकर यांच्या उपस्थितीत समितीच्या मागणीनुसार तहसीलदार DS कुंभार यांच्या पत्रानं जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन केल्याचं पत्र दिल्यानंतर उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले. शहर सुधार समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या दुरुस्ती आणि करण्याबाबत गेली 3 दिवसापासून उपोषण सुरू होतं. आज सर्व लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी चर्चा झाली आणि चर्चा सुधार समितीचे नेते होते या रस्त्यासाठी समन्वय समिती स्थापन करावी त्या मान्य देऊन जिल्हाधिकारी सदर समन्वय समिती स्थापन करण्यास होकार दर्शवलेला आहे आणि त्याच्या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन मिरज शहर सुधार समितीनं हे उपोषण मागे घेतलेलं आहे. समन्वय समिती या दाखल्यामध्ये तयार करण्यात येणार आहे. या समन्वय समितीमध्ये राष्ट्रीय महामार्ग असेल, महापालिका असेल, वीज वितरण कंपनी असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल तर नगररचना असेल, या सर्व अधिकाऱ्यांची मिळून एक समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. आणि या समन्वय समितीचे जे मेन अध्यक्ष या अध्यक्ष जिल्हाधिकारी साहेब असणार आहेत. त्यामुळे समन्वय समितीच्या माध्यमातून या मार्गावर ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी दूर केल्या जाणार आहे आणि रस्त्याचे काम लगेच उठल्यापासून रस्त्याचे काम सुरू करण्यासंदर्भात त्यांना आश्वासन दिलेलं आहे. मिरज शहर सुधार समितीच्या वतीने आजच्या आमरण उपोषणचा 3रा दिवस होता. परंतु काल उपोषणकर्त्यांची तब्येत एकदम खालावल्याने तसेच सगळ्या सोशल मीडियावर हे व्हायरल होताना आज प्रशासनाने त्याची दखल घेऊन पालकमंत्री साहेबांचा फोन आला यातनं. परत ते आपले कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, आमदार साहेब, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सर्व संघटनेचे लोक या ठिकाणी उपस्थित होते. परत त्यांनी आम्हाला विनवणी करत होते. त्यातच आज आम्ही काय केलं की प्रशासन आणि याची काळजी घेणं म्हणून आम्ही आज आमच्या समितीचे 4 सदस्य मुंडन करून आम्ही त्याचा निषेधही केला. या सगळ्या बातम्या जाताना प्रशासनाने लगेच आम्हाला इथं येऊन आंदोलनस्थळी त्यांनी भेट देऊन आमच्या ज्या मागण्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या व आम्ही त्यांना सांगितलं होतं
की एक आम्हाला एक संयुक्त पथक तुम्ही नेमा आणि त्याचे बॉस म्हणून एक कलेक्टर साहेब असतील, ते आदेश देतील त्याप्रमाणे आमची मागणी त्यांनी मान्य केलेत. त्यामुळे आज आम्ही पालकमंत्री, मिरजेचे लोकप्रतिनिधी सुरेश भाऊ काळे, तसेच आमचे राष्ट्रवादीचे संजय बजाज साहेब आणि महापौर आपले सूर्यवंशी साहेब, या सर्व जेवढे पक्षाचे प्रमुख हे होते आपले पदाधिकारी, या सर्वांनी येऊन इथं आम्हाला उपोषणच्या ठिकाणी साथ दिली व त्यांनी आम्हाला उपोषण म्हणजे माघार घेण्याची विनंती केली. त्यांच्या सर्व कलेक्टर साहेबांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्यामुळे आम्ही तात्पुरता स्थगिती दिली आहे आणि आजपासून आमचं उपोषण संपलं असं आम्ही जाहीर करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. आणि देशाचा श्वास थांबला. हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये माजी लष्कर प्रमुख CDS बिपिन रावत यांचा मृत्यू झालाय. संरक्षण दलाची अधिकृत माहिती सध्या पाहायला मिळते. भारतीय लष्कराची दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्कर प्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला. तमिळनाडूतील कुन्नूर इथं लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून बिपिन रावत पत्नीसह प्रवास करत होते. यावेळी दोघांचाही मृत्यू झाला असून त्यांच्यासह या दुर्घटनेत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला असल्याची वार्ता मिळते. या दुर्घटनेत चौकशीचे आदेश देण्यात आले. तमिळनाडूच्या कुन्नूर इथल्या जंगलात ही दुर्घटना घडलेली आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संरक्षण खात्यानं या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय हवाई दलानं एक ट्विट करून बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मिरज इथं उपचारासाठी आलेल्या रुग्णाची किडनी प्रत्यारोपण बहाण्यानं 10 लाखांचा गंडा घालण्यात आलाय. दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिरज इथं किडनी प्रत्यारोपणाच्या बहाण्यानं परशुराम प्रभाकर उपरकर वय वर्ष 59 राहणार कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, सध्या राहणार मिरज, याची नंदगोपाल वय वर्ष 43 राहणार मघावर नगर चेन्नई आणि व्यंकटेशराव उर्फ वेंकी अपोलो मेडिकल ऑफिस हैदराबाद या दोघांनीही 10 लाख रुपयांची फसवणूक केलेली आहे. परशुराम उपरकर यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. त्यामुळे किडनी प्रत्यारोपण करण्यास मिरजेतील महात्मा गांधी चौकातील एका रुग्णालयात आले होते. त्या दरम्यान रुग्णालय परिसरात नंदगोपाल यांनी उपरकर यांना गाठलं. स्वतः वैद्यकीय व्यावसायिक असून वैद्यकीय क्षेत्रात मोठमोठ्या डॉक्टरांची ओळख असल्याचं सांगितलं. विश्वास संपादन करत उपरकर यांना किडनी प्रत्यारोपण करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यास 5 लाख रुपये आगाऊ रक्कम द्यावे लागेल असं सांगत 5 लाख रुपये काढून घेतले. पैसे मिळाल्यानंतर नंदगोपालाने व्यंकटेश्वरराव याच्या मदतीनं उपरकर यांची मिरज आणि विशाखापट्टणम इथं विविध तपासण्यांसह वैद्यकीय तपासणी केली. तपासण्या करण्याकरता उपरकर यांच्याकडून आणखी 5 लाख रुपये रक्कम दोघांनीही काढून घेतली. मात्र किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया पूर्ण झाली नाही. 10 लाख रुपये देऊनही किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं उपरकर यांनी नंदगोपाल आणि व्यंकटेशराव उर्फ वेंकी या दोघांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. राज्य सरकारमध्ये एसटीच्या विलिनीकरणाला शेतकरी संघटनेनं विरोध दर्शवलाय. हा विरोध रघुनाथदादा पाटील यांनी सांगली इथं बोलताना व्यक्त केलाय. राज्य सरकारमध्ये एसटीच्या विलिनीकरणाला शेतकरी संघटनेनं विरोध दर्शवला. एअर इंडिया विकणारे भाजपावालेच या एसटीच्या आंदोलनात उतरले असून भाजपानं आपली दुटप्पी भूमिका आता सोडावी अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली. एसटीचं विलिनीकरण करण्यापेक्षा एसटीने वडापच्या स्पर्धेत उतरावं असं सांगत एसटीचं विलिनीकरण करण्याचा धंदा सरकारनं करू नये अशी सूचना रघुनाथ पाटील यांनी केली. वडापला समर्थन देणारेच नेते एसटी आंदोलनात कसे काय असा सवाल उपस्थित करत शेतकरी संघटने
संघटनेचा एसटी विलिनीकरणाला विरोध असल्याचं त्यांनी दर्शवलंय. संपाबद्दल हे जे काही सरकारची भूमिका आहे, हे आता भाजपचं सरकार तिकडं एअर इंडिया विकतंय आणि इकडं एसटीच्या संपाला एसटीला सांगते की हे संपाच्या लोकांना सांगते की ते एसटी सरकारने चालवायला पाहिजे. हा जो दुतंडीपणा आहे, हे जे काही नीती आहे ही बरोबर नाही आहे. याच्यामध्ये आमची भूमिका ही खुलेकरणाच्या बाजूच्या आणि कैलासवासी विराज साळुंखे नेते होते, आमचे मित्र होते, त्यावेळी आमच्या चर्चा झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं होतं की एस टीने आज एवढी मालमत्ता आहे, एवढं एस टी स्टँडच्या मोक्याच्या जागा तुमच्या ताब्यात आहेत, तेवढं संबंध एस टी आहेत, वर्कशॉप आहेत, माणसं आहेत, तर तुम्ही या जीपवाल्यां खाजगी लोकांच्या बरोबर स्पर्धा करायला तयार झालं पाहिजे. तुम्ही एकाधिकारशाही मागू नका आणि स्पर्धेला तयार व्हा, ही आमची भूमिका होती. आज त्या मुद्द्यावरच संप मिटत चाललेला आहे आणि एस टीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आमची ही भूमिका मान्य केलेली आहे. ते कामावर रुजू व्हायला लागलेले आहेत. त्या एस टी संप करून सरकारमध्ये सामील करून घ्या, हे आम्हाला मान्य नाही. सरकारने हा धंदा करू नये आणि हा धंदा करणं हे सरकारचं काम नाही आहे. नाव घेऊनच सांगतो की तुम्हाला काय आता भाजपचेच नेते आहेत आणि ते जे काही वडापचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि हे धंदा करायचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं पाहिजे असं म्हणत जे होते आणि एस टीच्या विरोधी आंदोलन करत होते, ती मंडळी आज एस टी सरकारने घ्यावी आणि सरकारने चालवावी असं जे म्हणतात ते बरोबर नाही आहे. त्यांना कुठलाही वैचारिक पाया नाही आहे असा त्याचा अर्थ आहे. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूत्रखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला। कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध। चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज। मोबाईल 98 900 47 696। सदाभाऊ खोत यांना आमच्यातून फोडून मंत्री करून काय साध्य केलं? रघुनाथ पाटील यांनी हा सवाल उपस्थित केलाय। फडणवीस यांनी शेतकरी संघटना मोडून काय साध्य केलं असा सवाल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी सांगलीमध्ये बोलताना उपस्थित केला। खोत यांना आमच्यातून फोडून मंत्री करणाऱ्या फडणवीस यांना त्यांच्या पक्षात लोक मिळाली नाहीत का असा सवाल करत फक्त आमची माणसं फोडून शेतकरी संघटनेची ताकद कमी करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केला असल्याचा आरोप रघुनाथ दादा पाटील यांनी केला। शेतकरी संघटनेची ताकद कमी करण्यासाठी आमच्या काही कार्यकर्त्यांना फोडून घेणं, मग आमदार खासदार करणं, थेट मंत्री करणं, याच्यामध्ये आता मंत्री करतो म्हणल्यावर कार्यकर्ता काय आमच्यासारखे सोडून द्या, पण हे लोक झाडाला बांधून ठेवले असते तरी झाडं उपटून घेऊन गेले असते। त्यामुळं तर त्यांना काही थांबवणं शक्यच नव्हतं ना। पण करणाऱ्यांनी काय मिळवलं याच्यात करणाऱ्यांनी काय मिळवलं की आमच्या संघटनेचे लोक आता सदाभाऊंना मंत्री केलं। मग देवेंद्र फडणवीसकडे काही त्यांच्या पक्षात आयुष्य घालणारे, पिढ्या 3-3 वर्ष जनसंघापासून काम करणारे सांगलीत आहेत का नाही लोक? आहेत का नाही? आणि मग त्यातलं एखादा पोरगा मंत्री झाला असतं तर त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं ना। ह्यात तुम्ही काय मिळवलं? देवेंद्र फडणवीसने मिळवलं काय? आता सत्ता गेली, उद्या दुसरी आली, ते दुसरीकडे जातील। पण देवेंद्र फडणवीसना मी दोष देतो याच्यातला की तुम्ही मिळवलं का याच्यात की ज्या शरद जोशींनी तुम्हाला एवढा मोठ्या मनाने पाठिंबा दिला त्यांची संघटना फोडण्यामध्ये तुम्ही जे काही शूरता दाखवता याच्यात काय शौर्य आहे तुमचं? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीची आई तिच्या 3 लहान मुली आणि मुलासह मिरज तालुक्यात राहत होती। आरोपी त्याच परिसरात राहत होता। पीडित मुलीची आई आणि आरोपीची ओळख झाली असता ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। दोघांनीही लग्न केलं। तदनंतर दोघे मुलांसह मिरज तालुक्यातील एका गावात भाडोत्री खोलीत राहण्यास आले।
दिनांक 9 नोव्हेंबर 2019 रोजी पीडित मुलीची आई कामावर गेली असता आरोपीनं घरातील 2 मुलींना घराबाहेर पाठवलं आणि एका मुलीला घरात थांबून घेतलं. त्यावेळी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. मुलीनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यासोबतच आईला सांगितलं तर दोघींनाही जिवंत मारण्याची धमकी पीडित मुलीला देण्यात आली. मात्र मुलीनं आई कामावरून घरी आली असता मुलीने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या आईनं आरोपीस या कृत्याबद्दल जाब विचारला असता गप्प बसण्यास सांगितलं आणि आरोपीसोबत यावेळी बाचाबाची झाली असता आरोपीनं तिला मारहाणही केली. पीडित मुलीच्या आईनं कुप्पाड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली असून तत्कालीन सहाय्यक निरीक्षक नीरज उबाळे यांनी तपास करून आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, तिची आई, तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. कुप्पाडचे पोलीस AB कोळी, पैरवी अधिकारी वंदना मिसाळ, सुप्रिया भोसले, गणेश वाघ, शरद राडे यांनी सरकार पक्षाला मदत केली असून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश DS हातरोटे यांनी शिक्षा सुनावली. तर सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. कार्यालयामध्ये थुंकण्यास विरोध केल्यामुळे कल्याणच्या RTO कर्मचाऱ्याला एजंटकडून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात एजंट विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये कामासाठी आलेले एजंट मच्छिंद्र केणे कार्यालयातच थुंकले. त्यामुळे RTO मध्ये कार्यरत असणारे लिपिक मनीष जाधव यांनी त्यांना हटकलं आणि त्याला कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितलं असता संतापलेल्या केणे यानं मनीष यांना धमकी दिली. इतकंच नव्हे तर संध्याकाळी 6 वाजता कार्यालयाबाहेर पडलेल्या मनीषाला केणे आपल्या साथीदारांसह बेदम मारहाणही केली. या मारहाणीत मनीष यांच्या हाताला दुखापत झाली असून या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मनीष यांनी तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणी मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटना ठाणे विभागाच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यात आला. उद्या ठाणे जिल्ह्यातील 4ही RTO कार्यालयातील कर्मचारी लेखणी बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. नमस्कार, मी मनीष रघुनाथ जाधव, कल्याण RTOमध्ये मी कनिष्ठ लिपिक आहे आणि मी माझ्याकडे येणाऱ्या प्रतिनिधींच्याकडून मी जे कामकाज पूर्ण करत असतो. आज जे माझे विरोधी हे आहेत, तक्रारदार आहेत माझे, त्यांना मी माझ्याकडे आल्यानंतर सांगितलं की बा थुंकू नकोस, हे आपलं प्रिमायसिस आहे, आपल्या घराप्रमाणे आहे, तुम्ही लांब थुंका. सदर व्यक्तीने ते राग घेऊन ऑफिसच्या बाहेर येऊन तुला दाखवतो म्हणून बोलले. त्याचप्रमाणे संध्याकाळी मला ऑफिसला निघालो त्यावेळी मला ऑफिसच्या गेटवरती काढून त्याच्या सहकार्यासह त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आणि मारलाही. त्या निषेधार्थ मी इथे ऑफिसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार नोंद केलेली आहे. काय नाव आहे त्यांनी मारण केलं? त्यांचं नाव आहे मच्छिंद्र केणे. मी सचिन सदाशिवराव ताडे, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना ठाणे विभाग अध्यक्ष. आज आमचं जे कार्यालय आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण, येथे आमचे सहकारी मित्र जे आहेत मनीष जाधव, कनिष्ठ लिपिक, यांच्यावर बाहेरचा जो इसम आहे प्रतिनिधी यांनी मारहाण केली. मारहाण केल्याचं एक क्षुल्लक कारण आहे की दुपारी तो प्रतिनिधी होता तो काम घेऊन आला आणि त्या मनीष जाधव हे आमचे जे क्लार्क आहेत त्यांच्या टेबलच्या बाजूला थुकला. म्हणजे एक क्षुल्लक कारण थुकण्याचं, आणि त्याच्यावरून त्यांनी बाचाबाची केली की मी स्थानिक आहे, तुम्ही माझं काही करू शकत नाही, वाकडं करू शकत नाही, असं त्यांनी भांडण केलं मनीष जाधव यांच्यासोबत. आणि त्यावेळेस धमकी दिली की मी तुला बघून घेईन. आणि आमची आता उद्याची जी प्रतिक्रिया आहे, आम्ही उद्या या गोष्टीचा ठाणे विभाग म्हणजे आमच्या या चार ऑफिसमध्ये याचा जाहीर निषेध करत आहोत एकाच वेळेस, म्हणजे दुपारी 12 वाजता ह्या प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आणि आमचं जे ऑफिस आहे कल्याण कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण, येथे आम्ही लेखणी बंद आंदोलन करणार आहोत आणि संबंधित. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. नवी मुंबई इथं BMWचं गोदामच जळून खाक झाले. यात 45 गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्या असल्याचं कळून आले.
6 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. तुर्भे MIDC पोलीस BMW गोडाऊनला आग प्रकरणी अधिक तपास करत आहेत. नवी मुंबईतील तुर्भे MIDC मधील D207 या प्लॉटमध्ये BMW कार गोदाम आहे. या गोदामाला आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. आगीत गोदामात ठेवण्यात आलेल्या जवळपास 40 ते 45 BMWच्या नवीन कार जळून खाक झाल्या. यामध्ये कोट्यावधींचं नुकसान झालेलं आहे. आगीची माहिती मिळताच MIDC आणि महापालिकेच्या 10 अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चारही बाजूनं गोदामात ठेवण्यात आलेल्या आलिशान कार पेटत असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते. मात्र आगीमध्ये कंपनीचं गोडाऊन पूर्णतः जळून खाक झालंय. अखेर सुमारे 6 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पुढील तपास तुर्भे MIDC पोलीस करत आहेत. BMWच्या गोडाऊनला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या होत्या. जवळपास 6 तासांचा वेळ आग विझवण्यासाठी लागला असल्याची माहिती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. अमरावतीच्या चिखलदरा इथं पर्यटकांची हुल्लडबाजी चर्चेत येते. हरिकेन पॉइंटवर जीव धोक्यात टाकून फोटो सेशन सुरू आहे. हुल्लडबाजीपणाचा जीव महत्वाचा नाही का असा सवाल या हुल्लडबाजपणा करणाऱ्या तरुणांवर उपस्थित केला जातो. सेल्फी फोटोच्या नादात अनेक तरुणींनी आतापर्यंत आपला जीव गमावल्याच्या घटना आपण ऐकत असतो. परंतु एवढ्या घटना घडूनही तरुणी यातून काहीच धडा घेत नसल्याचं वेळोवेळी समोर येते. जीवापेक्षा फोटो सेल्फी महत्त्वाचा आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण अमरावतीच्या चिखलदरा पर्यटन स्थळावर नागपूरमधील तरुणांची हुल्लडबाजी समोर आली. चिखलदरा इथं हरिकेन पॉइंटवर जीव धोक्यात टाकून हजारो फूट खोल दरीच्या काठावरील दगडावर उभे राहत तरुणांनी जीवघेणे फोटो सेशन केले. त्यामुळे या हुल्लडबाजीपणाचा जीव महत्त्वाचा नाही का असा सवाल उपस्थित करण्यात आला. चिखलदऱ्यात अनेक जीवघेणे पॉइंट आहेत, त्यामुळे पर्यटकांनी तिथं फोटो सेशन करू नये अशा आशयांचे फलक लावूनही पर्यटक मात्र त्यातून काहीच बोध घेत नाहीत. अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करावेत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. सोलापूर महापालिकेच्या उपमहापौर राजेश काळे यांना 2 वर्षांसाठी 3 जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली. सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. राजेश काळे सध्या सोलापूर महापालिकेचे उपमहापौर. उपमहापौर राजेश काळे यांच्यावर फसवणूक, दमदाटी करणं, शिवीगाळ आणि सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना धमकावत शिवीगाळ करणे असे प्रकारचे 7 गुन्हे दाखल आहेत. शहरातील शांतता अबाधित राहावी यासाठी सोलापूर पोलिसांनी आज 2 गुन्हेगार प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना तडीपार केले. यात भाजपाचे उपमहापौर राजेश काळे आणि राष्ट्रवादी नगरसेवक पुत्र चेतन नागेश गायकवाड यांचा समावेश आहे. उपमहापौर राजेश काळे यांनी ही कारवाई म्हणजे येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय द्वेषातून केलेली आहे आणि म्हणूनच याचा निषेध म्हणून सोलापूर महापालिकेतील यशवंतराव चव्हाण या पुतळ्यासमोर काही वेळ ठिय्या आंदोलन त्यांनी पुकारलं. पोलिसांनी 2 राजकीय नेत्यांशी संबंधित कारवाई केल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. नूतन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी राजकारणातील गुन्हेगारांना जरब बसावी म्हणून केलेल्या धडक कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. आज माझ्यावर सोलापूर पोलीस आयुक्तांकडून तडीपारचे आदेश पारित झाले आहेत आणि मला उस्मानाबाद, सोलापूर शहर, ग्रामीण आणि इंदापूर तालुक्यातून तडीपार करण्यात आले. ही कारवाई राजकीय दोषापोटी करण्यात आली आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा मर्डर, खून, दरोडा, बलात्कार, कुठलाही दारूधंदा, मटका धंदा, कुठल्या अवैध वाळू माफिया असे कोणतेही गुन्हे माझ्यावर नाही आहेत. फक्त मी जे चांगलं काम करतोय आणि माझ्या भागासाठी, प्रभागासाठी, माझ्या शहरासाठी जे काम करतोय हे काही व्यक्तींना भगवत नाहीये. त्यासाठी सर्व पक्षीय लोकांनी माझ्या विरोधात कटकारस्थान रचलेलं आहे. त्याच्यामुळे की हे जे गुन्हे माझ्यावर दाखल झाले यापूर्वी सुद्धा मी सोलापूरच्या आयुक्तांना रजिस्टर पत्र पाठवून सांगितलेलं आहे
की हे सर्व गुन्हे षडयंत्र माझ्यावर चाललेले आहेत. आपण त्याची योग्य ती माहिती घ्यावी आणि जर तुम्ही या प्रकारे जर अशा कारवाई करणार असेल तर त्याला मी कोर्टात चॅलेंज करणार आहे. माझ्याकडे इतरही मार्ग आहेत जे संविधानाने मला मार्ग दिलेले दाखवलेले आहेत. की संविधानात ज्या गोष्टी मी डॉक्टर वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर. आज आपण सकाळीच एक 2 तडीपारचे आदेश आपण निर्गमित केलेले आहेत. यातील तडीपारीचा पहिला आदेश जो आहे ते आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे विद्यमान उपमहापौर श्री राजेश काळे यांच्या विषयीचा आहे. तर त्यांच्यावर सरकारी अधिकारी किंवा सरकारी नोकरांना धाकदपटशा करणे, त्यांच्याकडून खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा करणे, दरोडा, त्याचबरोबर सामान्य नागरिक आणि व्यावसायिक यांच्याकडून जबरदस्तीने पैसे मागणे प्रकारचे गुन्हे उपमहापौर श्री राजेश काळे यांच्यावर दाखल आहेत. त्यांच्यावर एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. ज्याच्या पद्धतीच्या त्यांची जी कृत्य होती आणि त्या अनुषंगाने जे गुन्हे दाखल होते तर आपण त्यांच्यावर तडीपारीची कारवाई केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 70 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचा सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728,
आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. तमिळनाडूत भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात. हेलिकॉप्टर अपघातात आतापर्यंत तब्बल 13 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. आणि देशाचा श्वास थांबला. देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात निधन. संरक्षण दलाची अधिकृत माहिती. बिपिन रावत यांची अपूर्व सेवा भारत कधीही विसरणार नाही. पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली अर्पण. राष्ट्रपती, संरक्षण मंत्र्यांकडूनही आदरांजली. मिरजेत उपचारासाठी आलेल्या रुग्णाची किडनी प्रत्यारोपणाच्या बहाण्यानं 10 लाखांचा गंडा. दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राज्य सरकारमध्ये एसटीच्या विलिनीकरणाला सांगली शेतकरी संघटनेनं व्यक्त केला विरोध. भाजपनं आपली दुटप्पी भूमिका आता सोडावी. रघुनाथदादा पाटील यांचं वक्तव्य. गैरव्यवहाराबाबत फेसबुक लाईव्ह करणाऱ्या युवकाला मंत्री भुमरेंच्या भावाकडून बेदम मारहाण. घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल. मिरज सुधार समितीच्या आंदोलनाला यश. पालकमंत्री, आमदार यांच्या आदेशानं रस्त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन. आंदोलन स्थगित. सोलापूरचे विद्यमान उपमहापौर तडीपार. राजकीय द्वेषापोटी कारवाई केल्याची उपमहापौर राजेश काळेंची टीका. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम बापास 20 वर्ष सक्त मजुरी. मिरज तालुक्यातील घटना. जिल्हा न्यायालयानं दिला निकाल. आणि आघाडी सरकारनं वेळेत ओबीसींचा एम्पिरिकल डेटा गोळा केला नाही तर महानगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार नाही. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली भीती. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.
कोरोना काळात शहर स्वच्छतेचं काम करूनही वेतन थकलं. नगरपालिकेच्या कंत्राटी कामगार महिलेनं झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत निषेध नोंदवला. कोरोना काळात शहर स्वच्छतेचं काम करूनही वेतन मिळालं नाही. शिवाय नगरपालिका प्रशासनानं सध्या कामावरूनही कमी केलं. कामावर घ्यावे या मागणीसाठी 3 दिवसांपासून महिला कामगार बीडच्या जिल्हाधिकारी कचेरी समोर उपोषणाला बसली होती. मात्र प्रशासनाकडून कसलीच दखल घेण्यात आली नसल्यानं महिला कामगार अनिता बचुटे यांनी चक्क झाडावर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला. त्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. सध्या महिला झाडावरच असून न्याय मिळेपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा कामगार महिलेनं घेतला होता. मात्र अग्निशमन दल आणि पोलीस विभागाच्या मध्यस्थीनंतर महिलेला खाली उतरवण्यास यश आले. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. भारताचे पहिले नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद यांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. भारताच्या पहिल्या महिला नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद यांनी आज सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांधेकर यांनी त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं. या प्रसंगी विश्वस्त राजाराम देशमुख, श्वेता आवरसेकर, कार्यकारी अधिकारी नंदा राऊत देखील उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत रेणुका देवीच्या दर्शनाला माहूर गडावर उपस्थित झाले. यावेळी मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त पोलिसांचा करण्यात आला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत माहूर गडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी पोहोचले. भागवत रेणुका देवीची विधिवत पूजा करून लगेचच नागपूरकडे रवाना होणार आहेत. भागवत येणार म्हणून माहूर इथं कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. मीडिया किंवा इतर कुणालाही भागवत भेटणार नसून बॅरिकेड्स करून मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना बघून घेण्याची धमकी देणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ही घटना आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. दुपारच्या सुमारास बैठक आटोपताच पालकमंत्री आपल्या वाहनाकडे जात असता काही अभ्यागत त्यांना निवेदन देण्यास पुढे आले. ओबीसी महासभेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गाढवे नामक युवक आपल्या काही सहकाऱ्यांसह उपस्थित होता. मागील महिन्याभरापासून एसटी कर्मचारी उपोषण करतात. सरकार म्हणून त्यांची दखल घ्यावी आणि तोडगा काढावा अशी मागणी यावेळी प्रवीण गाढवे यांनी आपल्या निवेदनातून केली. अचानक कोणाला काही करण्याच्या आतच प्रवीण आणि पालकमंत्री यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आणि पालकमंत्र्यांचा पारा चढला. सदर तरुणानं आपल्याला बघून घेण्याची धमकी दिली अशी तक्रार पालकमंत्र्यांनी गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना फोनवरून दिली आहे. आपल्या जीवाला काही बरे वाईट झाले किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी हा तरुण जबाबदार राहील असं पालकमंत्री ठाकूर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेलं आहे. पोलिसांनी तातडीने धाव घेत जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रवीण गाढवे याला ताब्यात घेतले. सदर तरुण हा ओबीसी महासभेचा राज्याध्यक्ष असल्याची माहिती मिळते. याबाबत प्रवीण गाढवे यांची प्रतिक्रिया घेतली असता तुम्ही राजकारण करत आहात आणि मलाच पालकमंत्री ठाकूर यांनी धमकी दिली असा आरोप प्रवीण गाढवे यांनी केलाय. याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल झाली नाही अशी माहिती गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांना मॅडमना आम्ही निवेदन द्यायला गेलो होतो एसटी महामंडळाच्या तर्फे. तर कारण ते 36 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे. आम्ही त्यांना म्हटलं न्याय मिळण्यासाठी म्हणून आम्ही निवेदन द्यायला गेलो आमच्या संघटनेच्या वतीने. तिथे आम्हाला पालकमंत्री महोदयांचा तिथं मिटिंग चालू होती. तर आम्हाला वाटलं शासन आणि प्रशासन पहिले शासनाला देऊन देतो. मी पालकमंत्री महोदयांना निवेदन द्यायला गेलो. त्यांना सांगितलं का 36 दिवसापासून मी यांना ड्युटीवर येत आहे. तर मी म्हटलं ठीक आहे मॅडम तुमचं जे निवेदन आहे निवेदन घ्या तुम्ही. तर त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा
तुम्ही म्हणे राजकारण करू नका म्हणे. मी म्हटलं मी राजकारण संघटना आमची आहे, राजकारण नाही करून राहिलो, राजकारणी तुम्ही आहे बा. तर त्यांनी मला डायरेक्ट चोरमल मला तुम्ही धमकी दिली आहे म्हणे म्हटलं, आणि डायरेक्ट चोरमले साहेबांना PI साहेबांना फोन केला आणि गाळवेला अंदर उचलून घेऊन जा. मला आज गाडगेनगर पोलीस स्टेशनला उचलून आणलेलं आहे. आणि ह्या मला मानसिक म्हणजे संघटना चालवणाऱ्याला जरी या अमरावती जिल्ह्यातल्या पालकमंत्री जरी मानसिक त्रास देत असेल तर या पालकमंत्र्याचं आपण काय जनतेने काय करावं, यांना निवेदन द्यायला जायचं किंवा नाही जायचं हा प्रश्न उद्भवलेला आहे मला. कारण मला तरी वाटते का मी 10 वर्षापासून संघटना चालवत आहे, मी एवढे पालकमंत्री बघितले, लेकिन या अमरावती जिल्ह्याच्या यशोमध्ये ताईसारख्या मी कधी पालकमंत्री नाही बघितले. म्हणून तुम्हाला आवर्जून सर्वांना सांगतो की आम्ही म्हणजे आम्हाला खोट्या चपेटात जरी पाळत असेल तर आमचा जनता आता त्याची योग्य हे घेईल, निर्देशन करेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. केंद्रातील भाजपा सरकारकडून राज्यातील सहकारी संस्था बुडवण्याचा उद्योग सुरू आहे. आघाडी सरकारवर विनाकारण अडचणीत आणण्याचे केंद्रातून उद्योग सुरू असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केलाय. केंद्रातील भाजपा सरकारकडून राज्यातील सहकारी संस्था बुडवण्याचा उद्योग सरकार सध्या करतंय. केंद्रातील भाजपानं स्वतंत्र खातं तयार करून हा उद्योग सुरू केलाय. त्यासोबतच राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विनाकारण अडचणीत आणण्याचे उद्योग होत आहेत, असाही आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी नांदेड इथं पत्रकारांशी बोलताना केला. नांदेडमध्ये बुधवारी किरीट सोमय्या येणार आणि महापालिकेतील घोटाळा उघड करणार अशी चर्चा सर्वत्र होती. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आमच्याकडे गौप्यस्फोट करणारं गुपित आहे असं सावंत यांनी म्हटलेलं. मात्र सत्याला सामोरं जाण्यास नैतिक बळ लागतं, जे बळ भाजपाच्या नेत्यांकडे नाही असं सावंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की एकंदरच सहकारी संस्थांना डुबवण्याचा आणि त्या मोडीत काढण्याचं, या महाराष्ट्रातली सहकार चळवळ उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान हे भारतीय जनता पक्षाचं आहे. आणि ते केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं एक खातं तयार करून घेतलं गेलं ते प्रथमच झालेलं आहे आणि त्याचा मागचा उद्देश देखील तोच होता. परंतु आज महाराष्ट्रभर ज्या पद्धतीनं अपप्रचार केला जातोय, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं तिन्ही पक्षाच्या, आणि त्यामध्ये ज्या पद्धतीचा सहकारी संस्थांचा उल्लेख केला जातोय, आमचं एवढंच म्हणणं आहे की जर आमच्यावरती अशा पद्धतीची वेळ येऊ देऊ नये की शमीच्या वृक्षावरती आम्हाला पुन्हा चढावं लागेल. कारण जर सुरुवातच करायची असेल तर आम्हाला आता या पद्धतीनं जास्त लांब जायला नांदेडपासून देखील सुरुवात करता येईल जिल्हा बँकेच्या कडनं. आगे आगे देखो होता है क्या, प्रश्न एवढाच आहे की या संदर्भामध्ये सत्याला सामोरं जाण्याचं नैतिक धैर्य लागतं आणि ते धैर्य जर कोणाकडे नसेल तर आम्ही तेवढंच अपेक्षा करू शकतो की त्यांनी कुठलंही जे काही अवसान आहे ते गोळा करावं आणि ते त्यांना धैर्य लाभो ही सदिच्छा आम्ही आता व्यक्त करतो. तुम्ही यापेक्षा अधिक काय बोलायची आवश्यकता नाही, तुम्ही सुज्ञ आहात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे,
प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. कल्याण आरटीओ कर्मचारी मारहाण प्रकरणी कर्मचाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. कार्यालयामध्ये थुंकण्यास विरोध करणाऱ्या आरटीओ लिपिकाला एका एजंटनं मारहाण केल्याची घटना कल्याण आरटीओ कार्यालयामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर खडकपाडा पोलिसांनी NC दाखल केलेली. आज कल्याण आरटीओमध्ये कर्मचाऱ्यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवत लेखणी बंद आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवला. मारहाण करणाऱ्या विरोधात कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करत मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. काल जी आमच्या सहकारी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आलेली
तर अशाबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवणं करण्यात गेलो होतो. तथापि तिथे केवळ NC दाखल करण्यात आलेली आहे. काय तर या अशा प्रवृत्तींना ह्या अशा घटना ज्या आहेत ह्या वारंवार घडत असतात. हे एक कार्यालय प्रतीक आहे त्याचं. या महाराष्ट्रभर अशा घटना होत असतात. तर अशा प्रवृत्तींना आळा वाचण्यासाठी कठोरात कठोर कारवाई व्हावी ही आमच्या कर्मचारी संघटनेची मागणी आहे. जी काही घटना झाली ती प्रिमाइसेसच्या आत झालेली आहे. काय त्याला काय कशामुळे झाली कशी झाली तर सगळा तो त्याच्या पार्श्वभूमी ही ऑफिसची कार्यालयीन कामकाज आहे. त्याच्यामुळे 353 दाखल होणं ही आमची मागणी आहे. या कार्यालयातील कल्याण आरटीओ कार्यालयातील कर्मचारी वरिष्ठ लिपिक श्री मनीष जाधव यांना आरटीओच्या गेटच्या बाहेर काही अज्ञात इस्माने मारहाण केल्याचं तक्रार होती. आम्ही पोलिसांची कोऑर्डिनेट करून त्यांना पोलीस स्टेशनला अधिकारी देऊन पाठवलं. पोलिसांनी NC घेतल्याचे आम्हाला समजलं सकाळीच. तर त्याच्याप्रमाणे आम्ही पोलीस अधिकाऱ्याची चर्चा करू आणि वरिष्ठ परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही तसा अहवाल देतो. शिवाय कर्मचाऱ्यांनी आज पेन डाऊन केलेलं आहे. त्यांचंही निवेदन घेऊन त्याच्या उचित कारवाई केली जाईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. रत्नागिरीपासून सुमारे 36 किलोमीटरच्या अंतरावर निसर्ग सौंदर्याचा अद्भुत असा नजारा कशेळी देवगळी बीच पर्यटकांचं आकर्षण ठरते. रत्नागिरीपासून सुमारे 36 किलोमीटर अंतरावर राजापूर तालुक्यात कशेळी हे गाव. या गावामध्ये काणिकादित्य हे सूर्य मंदिर. या मंदिरात असणाऱ्या आदित्यच्या मूर्तीला हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. अशी दंतकथा सांगितली जाते की भारतात फक्त 2च पुरातन सूर्य मंदिर आहेत. महाराष्ट्रातील हे एकमेव सूर्य मंदिर आणि कोणार्कमध्ये एक. बाकीच्या मंदिरांमध्ये नवीन सूर्यमूर्ती आहेत असे इथले ग्रामस्थ सांगतात. महाराष्ट्रातील एकमेव पुरातन मूर्ती असल्यामुळं सूर्य मंदिराला विशेष महत्त्व आहे. मंदिरापासून साधारण 3 किलोमीटरच्या अंतरावर समुद्र किनारा. या किनाऱ्यावर जाण्यास डोंगरातून खाली उतरावं लागतं. किनाऱ्यावर जाण्यासाठी पाखाडी बांधण्यात आली. इथं खूप पर्यटक सनसेट पाहण्यास आवर्जून भेट देतात. देवगळी बीच पाहण्याची मजा तर औरच. बीचवर गेल्यानंतर त्यातील गुहा या पर्यटकांचं आकर्षण ठरतात. या ठिकाणी आलेले पर्यटकही निसर्ग सौंदर्याचा अद्भुत नजारा पाहून भारावून जात आहेत. ॲक्च्युली मी सुद्धा खूप दिवसानंतर बाहेर पडलो आहे. मी सुद्धा एक व्यवसायाने डॉक्टरच आहे. त्याच्यामुळे कोरोनामध्ये जी काही परिस्थिती होती, लोकांना निर्बंध होते, बाहेर जाण्याला अलाउड नव्हतं. पण आता थोडेसे कोरोनाचे रुग्णही कमी झाले. आजच्या न्यूजमध्ये तर एकही रुग्ण मिळाला नाही आणि एकाची मृत्यू झाला नाही आहे. मग अशी एक चांगली न्यूज आहे सध्या आपल्याला ऐकायला मिळते. तर आता लोक थोडी बाहेर पडायला लागले आहेत, जायला लागले आहेत. तर आम्हीसुद्धा आमचं कुटुंबासहित ह्या बीचवरती आलो. तर हे बीच गोव्याच्या तुलनेने आपलं कोकणातले बीच हे तसे दुर्लक्षितच, परंतु इथली स्वच्छता, निसर्ग ह्या नॅचरल जशा आहेत तशाच ते साठवणूक केलेली आहे. तर मला वाटतं की सगळ्यांनी ह्या बीचवरती येऊन आनंद घ्यावा. सुंदर आहे आणि निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. तर प्रत्येकाने यावं असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लष्कर प्रमुखांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्या कारणानं राजभवनातील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणारा दरबार हॉलचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. लष्कर प्रमुखांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्या कारणानं राजभवनातील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणारा दरबार हॉलचा कार्यक्रम रद्द करण्यात येतोय. ही माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली आहे. त्यामुळे भीषण हेलिकॉप्टर अपघातानंतर राष्ट्रपतींनीही आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केल्याचं दिसून येत आहे. राजभवनमध्ये आज नवीन हॉलचा आज उद्घाटन समारोह जे राष्ट्रपतीच्या होणार होता ते रद्द करण्यात आला. कारण एवढी मोठी घटना घडलेली आहे आणि अजून क्लिअरिटी आली नाही. पण काही 5-6 जणांचे जीव त्याच्यात गेले, बाकी सगळे सिरियस आहेत. अशी घटना होत असताना मला वाटत नाही की हे प्रोग्राम केला पाहिजे. म्हणून सध्या मला स्थगिती देण्यात आलेली आहे. नंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येणार की कधी याला परत ओपन करायचं. दुःखद घटना आहे, फार दुःखद घटना आहे. कारण एवढे सिनियर लेवलचे जर लोक जात असतील आणि हेलिकॉप्टर पण चांगला असं नाही की
दुसराही हेलिकॉप्टर यूज करण्यात आला. डिफेन्स हेलिकॉप्टर चांगला हेलिकॉप्टर, पण हा देशासाठी एक नुकसान झालं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. इचलकरंजी शहरामध्ये एका तरुणानं पोलिसांना आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिलेला. यावेळी पोलिसांनी सतर्कता दाखवत युवकाचा जीव वाचवलाय. आत्मदहन करणारा पोलिसांच्या जाचाला कंटाळून प्रयत्न करणारा असल्याचा आरोप बाळू देसाई या आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकानं वक्तव्य केले. इचलकरंजी शहरातील गाभा पोलीस स्टेशनच्या आवारात बाळू देसाई यांनी आज आत्मदहनाचा इशारा दिला होता. पोलीस वारंवार फोन करतात आणि शिवीगाळ करतात, म्हणून मी आज आत्मदहन करणार असल्याची माहिती त्यानं दिली होती. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता बाळू देसाई याचा शोध मोहीम घेतली, मात्र त्याचा शोध लागत नव्हता. शेवटी बाबा पोलीस ठाण्याचे पोलीस राम पाटील यांनी त्याला अचूक शोधून काढलं आणि आत्मदहन करण्यापूर्वी त्याला थोरात चौकात ताब्यात घेतले. त्याच्याकडे रॉकेलची बाटलीही होती, तीही ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर त्याला गाभा पोलीस ठाण्यात आणले. त्याची समजूत काढण्यात आली. यावेळी गावातील देशाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. अग्निशमन दलाची गाडीही तैनात ठेवण्यात आली होती. बाळू देसाई याला ताब्यात घेत त्याला पोलीस ठाण्यात आणला असता पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र या सर्व घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. काहीही झालं तर केंद्राकडे बोट दाखवायचं आणि आपण काहीच करायचं नाही. गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य करत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. इम्पेरिकल डाटासाठी महाविकास आघाडी हे केंद्र सरकारकडे बोट दाखवते. इम्पेरिकल डाटा देणं हे केंद्र सरकारचं काम नाही. त्यांच्याकडे जनगणनेचा डाटा असतो. मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून हा डाटा आपल्याला तयार करायचा असतो आणि तो राज्य सरकारनं द्यायचा असतो. ही साधी गोष्ट आहे. काही झालं तर केंद्राकडे बोट दाखवायचं आणि आपण काय करायचंच नाही. राज्य सरकारच्या या माध्यमातून हा डाटा तयार झाला पाहिजे. या दर्भामध्ये आजची परिस्थिती झाली आहे. सगळीकडे अडचणी निर्माण झाल्यात. जर वेळेतच एम्पेरिकल डाटा दिला असता तर अशी वेळ आली नसती, अशी टीका गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर केली आहे. तुम्ही एम्पेरिकल डाटा दिला नाही आणि त्यामुळे सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आता खरं एम्पेरिकल डाटा सगळेजण बोट दाखवत आहेत केंद्राकडे, म्हणजे काँग्रेस सांगतायत केंद्राने दिला पाहिजे, इतर पक्ष जे आहेत राष्ट्रवादी असेल, सेना, म्हणजे त्यांचं बोट फक्त केंद्र सरकारकडे. पण एम्पेरिकल डाटा देणं हे काही केंद्र सरकारचं काम नाही. त्यांच्याकडे तो डाटा नाही. त्यांच्याकडे जनगणनेचा डाटा असतो. राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून हा डाटा आपल्याला तयार करायचा असतो आणि तो राज्य सरकारने द्यायचा असतो. ही अतिशय साधी गोष्ट आहे. परंतु काही झालं तरी केंद्राकडे बोट दाखवायचं, काही झालं तरी केंद्राकडे बोट दाखवायचं आणि आपण काहीच करायचं नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून हा डाटा तयार झाला पाहिजे. या संदर्भामध्ये आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आज ओबीसीच्या 400 जागा रिक्त ठेवा, तिथे निवडणूक घेऊ नका, म्हणजे सगळ्या अडचणीच आहेत. पुढे सगळ्या अडचणीच आहेत. परंतु मला वाटतं की राज्य सरकारने वेळीच जर योग्य निर्णय घेतला असता तर ही परिस्थिती आज आली नसती. राज्य सरकारची सर्व चूक असल्यामुळे त्यांनी एम्पेरिकल डाटा त्या ठिकाणी केला नाही. राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून त्यांनी तो केलेला नाही आणि म्हणून आजची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65.
कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता: रेवणी गल्ली, मिरज. वेळ: सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क: 9822 530 357 आणि 9922 803 989. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता: सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाऊंगी. नहीं नहीं माइक चल जाऊंगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. इचलकरंजी शहरातील काळा मारुती मंदिर वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो फुलांनी या मंदिराला सजवण्यात आले.
इचलकरंजी शहरात असणाऱ्या गोकुळ चौक परिसरात श्री काळा मारुती मंदिर हे सरकारकालीन मंदिर आहे. या मंदिरात वेगवेगळे उत्सव केले जातात. मात्र गेल्या 2 वर्षांपासून कोरोना महामारीनं या ठिकाणी कोणताही उत्सव साजरा करण्यात आला नाही. मात्र यावर्षी काळा मारुती मंदिर इथं सालाबादप्रमाणे मंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीनं सजवण्यात आले. मंदिरला सजवण्यासाठी भागातील भक्त मंडळींनी फुलांच्या माळा तयार करून देण्यास उपस्थित झाले होते. यावेळी हा कार्यक्रम रविवारपासून शुक्रवारपर्यंत सुरू होता. श्री रामचरित्र मानस, मराठी रामायण सामुदायिक पारायण घेण्यात आलं. यावेळी कीर्तन आणि इत्यादी कार्यक्रमही घेण्यात आले. महादेव चौगुले, महाराज चंदूर आणि बाळासाहेब धर्माधिकारी इचलकरंजी या 2 कीर्तनकारांचं कीर्तन हा कार्यक्रमही पार पडला. मंदिरामध्ये गाईचे डोहाळ जेवण आणि मोठ्या उत्साहात पार पडलं. यावेळी महिला बंधू भगिनी आणि भक्तांनी डोहाळी साजरे करण्यास मोठी गर्दी केली होती. इचलकरंजी इथल्या श्री करंट मारुती सत्संग मंडळ यांच्यासह अध्यक्ष किशोर मेटे, अलका सूर्यवंशी, दत्ता मेटे, प्रवीण बंडगर, तात्यासो पुजारी यांच्यासह इतर भक्त मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजी संस्थान काळाचे सरकारांचं हे आमचं इचलकरंजीचं ग्रामदेवता आहे काळा मारुती. काळा मारुती वर्षाला आम्ही या ठिकाणी वर्धापन महोत्सव करतो. मार्गशीर्ष पंचमीला वर्धापन महोत्सव असतो. या ठिकाणी रामचरित्र मानस गेले 14 वर्ष आम्ही या ठिकाणी पारायण करतो. 2007 साली इचलकरंजी गावचे आमदार श्री प्रकाशअण्णा आवाडे यांनी आम्हाला ग्रंथ करून दिले आणि चालू वर्षी त्या ग्रंथाचं महाराष्ट्रामध्ये कुठेही महाराष्ट्रामध्ये ध्वनिमुद्रण झालेलं नाही. आम्ही त्याचं ध्वनिमुद्रण यावेळेला करून घेतलेलं आहे. त्याचं प्रकाशनही आज आहे आणि ते पूर्ण महाराष्ट्राला रामायणाचं पारायण करता यावं, प्रभू रामाचं गुण गाता यावं याच्यासाठी आम्ही ते पारायण केलेलं आहे आणि त्याचा संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होणार आहे. आणि या अनुषंगानं आम्ही फुलांचं मंदिर करतो. किमान 25-30 हजार लोकांचा महाप्रसाद असतो. पण यावर्षी महाप्रसाद घ्यायचा का नाही हे सरकारच्या नियमाप्रमाणे आम्ही तो थोडा पेंडिंग ठेवलेला आहे. आणि बाकी या ठिकाणी मातेचं या ठिकाणी डोळ जेवण आहे. बाकी सर्व धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करत असतो. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. इचलकरंजी शहरातील नगरपालिकांमध्ये जोरदार वादावादी झाली. नगरपालिकेमध्ये काही काळ तणावाचं वातावरणही पाहायला मिळत होतं. इचलकरंजी नगरपालिका सर्वात श्रीमंत नगरपालिका. विविध योजनेअंतर्गत विकास कामं सुरू आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक 29 मध्ये तांबेमाळ शाळेमध्ये लिंबू चौक इथं कामं सुरू आहेत. मक्तेदार प्रिया नाईक या प्रभागातील काम करतायत. माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी त्या प्रभागातील जी कमी आहे त्याचा अर्ज नगरपालिकेमध्ये माहितीच्या अधिकाऱ्याखाली टाकला होता. कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी केला. आज नगरपालिकेमध्ये माहितीचा अधिकार घेण्यासाठी ते आले असता मक्तेदार प्रिया नाईक आणि मोहन कुंभार यांच्यात जोरदार वादावादी झाली. याचवेळी नगरसेवक सागर चाळकेही आले. त्यांनीही माजी नगरसेवक मोहन कुंभार यांच्याशी वादावादी घातली. एकमेकांना शिव्याही देण्यात आल्या. महिला मतदार यांनी मोहन कुंभार यांना धारेवर धरलं होतं. तुम्ही का अर्ज केला अशी विचारणाही करण्यात आली. यावेळी नगरपालिकेमध्ये अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळ उडाला तर काही नगरसेवकांनी मध्यस्थी करून या तिघांनाही शांत केले. मी इचलकरंजी नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी याच्याकडं बालकल्याण विभागाकडे माहिती अधिकार महिला ॲडव्हान्समध्ये कामं झालेली आहेत. ऑलरेडी तिथं कामं झालेलीच आहेत आणि त्याचा टेंडर काढला आहे. त्याकरता मी माहिती मागायला असतात ते मक्तेदार मला धमकी द्यायला लेडीज. कुठल्या प्रभागात? प्रभाग क्रमांक 28-29 मध्ये कामं बेकायदेशीर झालेले आहेत. आणि मी माहिती मागताना मला नगरसेवकांनी हे मक्तेदार नाईक म्हणजे लेडीज आहे ते मला म्हणजे बघून घेतो हे असं नाही होत. ते नगरसेवक सागर चाळके शिवा देतात. आई आता माझ्या अंगावर आलते आणि त्यांच्यावर कारवाई करावं नाही तर मी अन्यथा आत्मदहन करणार आहे 2 दिवसात. ही घटना घडली ती एकदम वाईट होती. पण अति त्रास आणि अति 4 महिने मानसिक छळ करणारा मोहन कुंभार भागातला माजी नगरसेवक आहे तो. पण त्याला पैशाची हवं सुटली आहे. तो कंटिन्यू म्हणतोय की मला पैसे पाहिजे तुमच्याकडनं नाही तर तुम्हाला कामं करू देणार नाही. आणि हे आता 4 महिने पाठीमा लागला आहे. 2-4 वेळा भेटूनही एक गोष्टी चालल्या आहेत. मग मी त्याला प्रत्यक्षात विचारले की तुला काय पाहिजे बाबा, मी विनाकारण माझ्या नावाचा का त्रास द्यायला लागलास तुझा नाही चाळके साहेबांचं वाकडे तर त्यांना बोलतो. काम माझं आहे, मी काम मला ज्यावेळी वर्क ऑर्डर मिळते त्या पद्धतीनं काम करते. तर नाही म्हणला तुम्हाला काम करायचं आहे, माझ्या हातात आता सत्ता बित्ता आणि मी इलेक्शनला राहणार आहे, मला थोडे ना पैसे पाहिजे. हे आता रट कायम लागल्याने आता प्रत्येक कामावर येऊन मला पैशाची मागणी करते.
मग हा त्रास मला भयानक आलेला आहे आणि मी याची महिला दक्षताला तक्रार देणार आहे. एका लेडीजला कितपत पिडायचं हे त्याला दाखवणार आहे. तुम्ही प्रत्येक वेळी पुरुषच माणूस हा सगळ्या गोष्टी सहन करतो असं नाही आहे, लेडीज पण सहन करतात. वाद झाला म्हणजे त्यांना विचारली कशाची नेमकी माहिती हवी आहे तुम्हाला, तर ते म्हणले नाही तुमचा काही संबंध नाही. मग माझंच काम आहे म्हणलं माझाच प्रश्न येणार ना. आणि तो अति त्रास व्हायला लागला आता मला मानसिक त्रास व्हायला लागला. तुम्ही तक्रार दाखल करा. आणि तक्रार दाखल करणार आहे मी पण आता महिला दक्षेला करणार आहे. आणि मला म्हणतो ना तो कंप्लेंट करा हे करा, दम असला तर तो करू दे. झालं एवढंच. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. येवल्यामध्ये जनकल्याण समितीकडून दिव्यांग मुलांना स्वेटरसह साहित्याचं वाटप करण्यात आले. जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्तानं हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. येवला इथं सेवाभावी संस्था जनकल्याण सेवा समितीतर्फे जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त 25 दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वेटर, टोपी, चादर यांसह इतर उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. समितीचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक नारायण शिंदे वर्षभर समितीच्या माध्यमाद्वारे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत. म्हणूनच त्यांना कल्पना सुचली की जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्तानं दिव्यांग विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊ आणि याच माध्यमातून या मुलांना उपयोगी साहित्य वाटप करण्यात आलं. या ठिकाणी दिव्यांग सप्ताह चालू असल्या कारणाने आम्ही जनकल्याण सेवा समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी हा कार्यक्रम उपस्थित केला. जनकल्याण सेवा समिती यामार्फत आम्ही या मुलांना, दिव्यांग मुलं जे आहे त्यांना प्रत्येकी या ठिकाणी एक स्वेटर, टोपी, त्या ठिकाणी खेळण्याच्या वस्तूमध्ये छोटा बॉल, मोठा बॉल, काही प्राणी फायबरचे असे काही वस्तू या ठिकाणी दिल्या. आमचे मित्र इथे रामेश्वर भाऊ कलंत्री आलेले आहेत, तर त्यांनी पण त्या विद्यार्थ्यांना, त्या दिव्यांग मुलांना या ठिकाणी छानपैकी असं चादरी भेट दिलेल्या आहे. असा हा उपक्रम मी तर म्हणतो हा पहिलाच उपक्रम असा आहे येवल्यामध्ये झालेला, तर त्यांना इतक्या वस्तू एकाच टायमाला भेट देण्यात आल्या. त्यांनाही आनंद मिळाला आणि आमच्या सगळ्या सदस्यांना खूप खूप आनंद मिळाला. प्रतिनिधी संतोष बटाव, एसबीएन मराठी, येवला. डॉक्टर जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 120 विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. डॉक्टर जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 120 विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे. यामध्ये विप्रो, कॅपजेमिनी, TCS तसंच कॉग्निझंट या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या आहेत. हेक्झावेअर ही सुद्धा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे. कोरोना महामारी काळात ऑनलाईन ट्रेनिंग आणि शिवाजी विद्यापीठाचा निर्धारित अभ्यासक्रम महाविद्यालयानं पूर्ण करून घेतल्यामुळेच आम्ही या कंपन्यांमध्ये यश मिळवू शकलो, असं निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सत्कार प्रसंगी म्हटलं आहे. यावेळी ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक प्रसाद माळगे म्हणाले, ही निवड विद्यार्थ्यांच्या बुद्धी कौशल्यावर आधारित टेस्ट, कोडिंग टेस्ट, टेक्निकल इंटरव्ह्यू, पर्सनल इंटरव्ह्यू याद्वारे झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉक्टर सौ शुभांगी पाटील यांचं प्रोत्साहन, तर सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि ट्रेनिंग प्लेसमेंट समन्वयक यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांचे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम, व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट सौ सोनाली मगदूम यांनी अभिनंदन केलंय. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. शेडशाळ इथं अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्यात आलाय. किराणा मालकाच्या दुकानातच हे गैरकृत्य करण्यात आले. कुरुंदवाड पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. शेडशाळ इथं किराणा मालाच्या दुकानात लॉलीपॉप आणण्यास गेलेल्या मुलीसोबत किराणा मालाच्या दुकानातच गैरकृत्य केल्याप्रकरणी पप्पू उर्फ अभिजित सुभाष नाडगोंडा याच्या विरोधात फिर्यादीनं फिर्याद दिल्यानं कुरुंदवाड पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवार दिनांक 6 डिसेंबर रोजी फिर्यादी यांची लहान मुलगी सकाळी 10 वाजता शाळेत जाऊन दुपारी 1:30ला घरी परत आली. थोडा वेळ टीव्ही पाहत असता तिची मैत्रिणी फिर्यादी यांच्या घरात आली. मुलीनं फिर्यादी यांच्याकडून ₹1 घेऊन आपल्या मैत्रिणीसोबत जाऊन लॉलीपॉप आणते म्हणून दुकानात गेल्या. दरम्यान फिर्यादी यांना झोप येऊ लागल्यानं झोपी गेल्या. काही वेळात फिर्यादी यांची मुलगी रडत घरी आली असता तिला का रडतेस असं विचारलं असता ती काही सांगेना.
घाबरलेल्या अवस्थेत होती. यावेळेस फिर्यादीने मुलीला जवळ घेऊन विचारलं असता मुलगी कुशीत येऊन रडू लागली आणि तिनं सांगितलं की मम्मी, मैत्रीण आणि मी पैसे घेऊन पप्पू काकांच्या दुकानात गेले असता 1 रुपया देऊन लॉलीपॉप मागितलं असता मला तुला 2 लॉलीपॉप देतो असं म्हणून काउंटरच्या आत घेऊन गेले आणि माझ्यावर गैरकृत्य केल्याबाबत मुलीनं स्पष्टीकरण दिलं. अशी फिर्याद यातील फिर्याद्यांनी दिल्याप्रकरणी पप्पू उर्फ अभिजित सुभाष नाडगोंडा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. एसबीएन मराठीसाठी प्रतिनिधी रतन शिकलगार. गैरव्यवहाराबाबत फेसबुक लाईव्ह करणाऱ्या युवकाला मंत्री भुमरेंच्या भावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आणि या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रोहिओ मंत्री संदीपान भुमरे यांचे बंधू राजू भुमरे यांनी रस्त्याच्या गैरव्यवहाराचा फेसबुक लाईव्ह करणाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली. पाचोडमधील बबलू उर्फ रणजित नरवडे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते भाजपाचे पदाधिकारी असल्याची माहिती मिळत आहे. राजू भुमरे यांच्यासह 10 ते 15 लोकांनी लाठ्याकाठ्याने मारहाण केल्याचा आरोप नरवडे यांनी केला. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मिळालेल्या सविस्तर वृत्तानुसार रणजित नरवडे बीड हायवे क्रमांक 211 ते साजेगाव रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराचा फेसबुक लाईव्ह करत होते. याचवेळी राजू भुमरे यांच्यासह काही लोक लाठ्याकाठ्या घेऊन तिथं आले. शिवीगाळ करत रणजित याला बेदम मारहाण करण्यात आले. पाठीवर मारहाणीचे वणही उमटलेत. त्यांच्यावर हातावर देखील मारहाण केल्याच्या खुणा आहेत. हायवे क्रमांक 211 साजेगाव रस्त्यावर काम न करता पैसे उचलल्याचा नरवडे यांनी आरोप केला होता. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर पाचोडमध्ये हल्ला झाला ते या कारणासाठी की भ्रष्टाचार त्यांनी ओपन केला. या तालुक्यात संदीपान भुमरे मंत्री आहेत आणि त्यांचे बंधू, त्यांचे मुलगा हा भ्रष्टाचार करतो ते ओपन केलं म्हणून आमच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला. यानंतर जर हल्ला कराल तर भाजपची गाठ आहे. आम्ही तुमच्याशी कुठंही घाबरणार नाहीत. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर हल्ला म्हणजे माझ्यावर हल्ला आहे. यानंतर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचा सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचा रोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989.
सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. तमिळनाडूत भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात. हेलिकॉप्टर अपघातात आतापर्यंत तब्बल 13 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. आणि देशाचा श्वास थांबला. देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात निधन. संरक्षण दलाची अधिकृत माहिती. बिपिन रावत यांची अपूर्व सेवा भारत कधीही विसरणार नाही. पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली अर्पण. राष्ट्रपती संरक्षण मंत्र्यांकडूनही आदरांजली. मिरजेत उपचारासाठी आलेल्या रुग्णाची किडनी प्रत्यारोपणाच्या बहाण्यानं 10 लाखांचा गंडा. दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राज्य सरकारमध्ये एसटीच्या विलिनीकरणाला सांगली शेतकरी संघटनेनं व्यक्त केला विरोध. भाजपनं आपली दुटप्पी भूमिका आता सोडावी. रघुनाथदादा पाटील यांचं वक्तव्य. गैरव्यवहाराबाबत फेसबुक लाईव्ह करणाऱ्या युवकाला मंत्री भुमरेंच्या भावाकडून बेदम मारहाण. घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल.
मिरज सुधार समितीच्या आंदोलनाला यश. पालकमंत्री आमदार यांच्या आदेशानं रस्त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन. आंदोलन स्थगित. सोलापूरचे विद्यमान उपमहापौर तडीपार. राजकीय द्वेषापोटी कारवाई केल्याची उपमहापौर राजेश काळेंची टीका. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम बापास 20 वर्ष सक्त मजुरी. मिरज तालुक्यातील घटना. जिल्हा न्यायालयानं दिला निकाल. आणि आघाडी सरकारनं वेळेत ओबीसींचा एम्पिरिकल डेटा गोळा केला नाही तर महानगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार नाही. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली भीती. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.